फाउंडेशन मला याच्याबद्दल आसावा सरांकडनं माहीत पडलं। हे खूप छान अनुभव आहे माझ्यासाठी आणि नेहमी कसं असते म्हणजे आपण जेवणाचं पार्ट्या बर्थडे पार्टी हे ते करत असतो, पण या माध्यमातून आसावा सरांच्या माध्यमातून मला माहीत पडलं की हे फाउंडेशन जे आहे हे खूप चांगलं काम करते आहे। जागोजागी हॉस्पिटल जे आपल्याकडे मेडिकल कॅन्सर हॉस्पिटल इकडे तिकडे हे पेशंटच्या नातेवाईकाला आणि पेशंटला जेवण डिस्ट्रीब्यूट करते, सकाळी नाश्ता चहा। आणि यांची जी संस्था ही खूप छान आहे। मी स्वतः इथे गेलेली आहे आसावा सरांसोबत, तिथे त्यांचे पार्टीज वगैरे हे आणि हायजेनिक खूप चांगल्या प्रकारे हे केलं जाते। तर माझ्या एका खास मैत्रिणीचा बड्डे होता, तर मग मी विचार केला की तिचा बड्डे बाहेर हॉटेलमध्ये आणि इकडे तिकडे सेलिब्रेट करण्यापेक्षा का नाही मी ही नवीन एक सुरुवात करूया। तिचा बड्डे मी माझ्याकडनं तिला बड्डे गिफ्ट इथे सेलिब्रेट करायला लावू, तर मी तिला सरप्राईज दिलं आणि तिला हे खूप आवडलं। आणि माझं एक पर्सनल अनुभव आहे की अशा लोकांची हेल्प करा की जेणेकरून त्यांना आपण खूप नाही करू शकत, पण छोटंसं म्हणजे मोलाचा वाटा आपण देऊ शकतो या फाउंडेशनला। आणि आपण मैत्रिणींनो काय पार्टी वगैरे आपण नेहमीच करतो आपल्या खुशीसाठी, तिथे पबमध्ये जाणं पैसे उडवणं, त्याच्यापेक्षा असं काही करा की कोणाला थोडी मदत मिळेल आणि तुमच्या मनाला शांती वाटेल। आज मला हे करून एकदम मी इमोशनल आहे, तुम्हाला नाही सांगू शकत की माझ्या मनाला काय समाधान मिळतं आहे। म्हणून धन्यवाद अन्न अमृत फाउंडेशनचं आणि आसावा सरांचं की मला एवढ्या चांगल्या ठिकाणी त्यांनी जुळवलं आणि सामोरी मी हे कंटिन्यू करीन। आणि माझ्या मैत्रिणींना रिक्वेस्ट आहे की कुठेतरी किटी पार्टी हे ते आपण करतो, कधी असं करा तुमच्याकडे कोणी गेलं काही छोटा मोठा कार्यक्रम असला तर यांच्या थ्रू तुम्ही ते घरी बोलवा किंवा काही चांगलं असं करा। बस धन्यवाद।